हाय एव्हरीवन. तर बघू शकतो इकडे किती शांत झोपलेत. आणि मी फोन घ्यायला आले होते वरती, तर मी बघितलं तर वाव किती शांत झोपलेत. म्हटलं झोपू द्या, चला आपण नको डिस्टर्ब करायला. मग मी इकडे फ्रेश वगैरे झाले आणि किती छान दिसते बघा. मी फ्रेश फ्रेश आंघोळ केले आणि आज माझं मूडच नाही, काय माहिती, स्वयंपाक करायचं. थोडंसं असं टाईमपास केला आणि आले खाली. आणि खाली आले आणि एवढा कंटाळा आला यार, रोज तेच 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 करून असा मूड खराब होतो ना, काय सांगू. तर चला कराय तर लागन पोरांसाठी. आणि हाऊसवाईफ म्हटलं की असं कामाला करायच लागन. मग फ्रीज उघडला, 10 मिनटं विचार करते रोज काय करू काय करू. भाज्या असल्या तरी प्रॉब्लेम, नसल्या तरी प्रॉब्लेम, बायकाचं काय करू असं असतं. मग लगेच चला तुम्हाला आज भेंडीची रेसिपी बघा. अशा मस्त भेंडी घ्यायची, धुवून स्वच्छ आणि अशी चरचर कापायची, तेल ठेवायचं गरम करायला बघा. अशी टमॅटो पण ह्याच्यावरच टाकायचं. पहिल्याच्या काळात बघा अशा भाज्या करायच्या. लसण वगैरे, लाल हिरवी मिरची सारी ह्याच्यामध्ये नाही बनवायचं, लाल मिरचीमध्ये. गावाकडे पहिलं कुठं असायच्या हिरव्या मिरच्या वगैरे. लसण आणि जिऱ्या मोहरीची अशी मस्त फोडणी द्यायची आणि अशी अर्धी होसपर्यंत परतायचं परतायचं परतायची. अशी अर्धी झाली की वरून असे काळे मसाले, काळा मसाला नाही ना, विळा मसाला, फक्त लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ, ह्या 3 गोष्टीमध्येच भेंडीची भाजी एवढी टेस्टी होती, तुम्हाला काय सांगू, एवढी टेस्टी होती. तुम्ही म्हणताल मीठ जास्त पडले, तर नाही पडलं. लास्टला मीठ टाकायचं, कारण की मीठ पाणी सोडतं. तर बघू शकता अशी भाजी एकच नंबर लागते, मसाले ना काय. मग आज स्कूल चालू झालेलं आहे 10 दिवसाच्या सुट्टीच्या बाद. आणि उठून इकडं खूप दिवसांनी शाळा सुरू झाली ना, कधी जाऊ असं होतं पोरांना. मग मी तिचे घेतले केस वगैरे बांधायला. केस वगैरे बांधून झाले आणि इकडं मस्त तयार झाले बघा. खुशी स्कूलला जायची नाही का, खूप दिवसांनी स्कूलला चाललं ना पोरांना, कधी जाऊ आणि कधी नाही असं होतं. हे बघा तिची लोडबोड चालूच होती. मग लगेच तिच्याच टिफिनसाठी चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि मग लगेच रेडी झाली. हे बघा, बाहेर जायचं होतं मला आणि लगेच रेडी व घरातली कामं आवरली पटापटा. आणि म्हटलं अहो न सुट्टी होती, तर चला म्हटलं आज थोडंसं फिरून येऊ, स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग करावी. तर तो ब्लॉग येईल विद्या ब्लॉग्समध्ये, तर बघायचा असेल तर जाऊन बघू शकता. अशी मस्त केस किती छान आहे माझे. तर चला असं मस्त निघालो बाहेर. आणि बाहेरचा व्ह्यूमध्ये थोडंसं माइंड फ्रेश होतं. घरातले वैताग वैताग आणि कुठे गेलं की हाऊस बिजी असतात फोनमध्ये. तर चलो आज केले इथं ही काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला बघायला भेटेल माझ्या जुन्या चॅनलवर. तर चला अशी शॉपिंग वगैरे केली, थोडंसं फिरलो, काय काय केलं ते तुम्हाला